उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयाकडून PCPNDTT कार्यशाळा संपन्न। सूर्या मराठी न्यूजसाठी ऋषिकेश सुरवसे, उमरगा। उमरगा PCPNDTT कायद्याची अंमलबजावणी, जनजागृती, लिंग गुणोत्तर, बेटी बचाओ बेटी पढाओ, गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व लिंग निदान तंत्र, लिंग निवडीस प्रतिबंध कायदा 1994 सुधारित 2003 कार्यशाळा मंगळवारी दिनांक 9 रोजी पंचायत समिती सभागृहात उत्साहात पार पडली। धाराशिवचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार जिल्हा रुग्णालय धाराशिवचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धनंजय चाकूरकर व उमरगा उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कोमल गरळ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर उदय मोरे, डॉक्टर अनंत मुगळे, डॉक्टर आशा कदम, ॲडव्होकेट रेणुका शेटे प्रमुख यांच्या उपस्थितीत कार्यशाळा घेण्यात आली होती। या कार्यशाळेत उमरगा तालुक्यातील सोनोग्राफी केंद्रधारक, गर्भपात केंद्रधारक, स्त्रीरोग तज्ज्ञ, शासकीय व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, IMA, फॉगसी, निमा, तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकारी तसेच तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी, ANM कर्मचारी, आशा कार्यकर्त्या व उमरगा उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कोमल गरळ जाधव यांनी तक्रारीची अंमलबजावणी होऊन जर स्त्री भ्रूणहत्या रोखण्यास यश आले तर तक्रारदारास शासनामार्फत खबरी बक्षीस योजनेअंतर्गत रक्कम रुपये 1 लाख बक्षीस मिळवून देण्याचे आवाहन केले। ॲडव्होकेट रेणुका शेटे यांनी PCPNDTT कायद्याची माहिती दिली। डॉक्टर आशा कदम यांनी लिंग गुणोत्तरमध्ये मुलीच्या घटत्या संख्येमुळे भविष्यातील धोके लक्षात घेऊन संतुलित लिंग गुणोत्तर राखण्याचे महत्त्व सांगितले। डॉक्टर उदय मोरे, डॉक्टर अनंत मुगळे यांची भाषणे झाली। मुरुम ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश अर्दाळे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले। PCPNDTT समन्वयक अमर सपकाळ यांनी प्रास्ताविक केले। सूत्रसंचलन ECG तंत्रज्ञ पद्माकर घोगे यांनी केले, तर रमेश येवते यांनी आभार प्रदर्शन केले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेश तोडकर, विवेक भोसले, विजय गिरी, नागराज तेलांग, भाऊसाहेब भुरे, बालाजी माळवतकर, संजय काळे, विद्यासागर फुलसुंदर आदींनी परिश्रम घेतले। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।